नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय इयत्ता 10वी पाठ चौथा भारतीय कलांचा इतिहासचा पार्ट 4. ऑलरेडी फर्स्ट पार्ट मध्ये आपण पाहिलं होतं की एक्झॅक्टली कला म्हणजे असतं काय. सेकंड पार्ट मध्ये आपण चित्रकला म्हणजे काय, शिल्पकला म्हणजे काय, त्याचे बरेचसे एक्झाम्पल्स बघितले होते. त्यानंतर आपण मूर्तिविज्ञान म्हणजे काय आणि भारतामध्ये मूर्तिविज्ञानचा विकास कसा झालेला आहे किंवा कोणत्या शैली वगैरे वापरल्या जातात हे आपण कव्हर केलं. आणि आता आहे आपला लास्ट पार्ट, ज्यामध्ये आपण बघणार आहोत की ज्या आपण अंगिक कला आहेत किंवा ललित कला आहेत, त्यासोबतच कलेच्या क्षेत्रामध्ये ज्या काही व्यावसायिक संधी आहेत किंवा आपण कसं करिअर करू शकतो. म्हणजे आतापर्यंत जो काही तुम्ही इतिहास अभ्यासला तो असा होता की ही कला कशी विकसित झाली किंवा ही चित्रकला शैली कुठल्या इतर कुठल्या शैलींपासून बनलेली आहे. तर हे बेसिकली आपण पाहिलं या आधीच्या पूर्ण पार्ट्स मध्ये. तर आता आपण बघणार आहोत की हा सगळा अभ्यास आपल्याला कसा पुढे जाऊन उपयोगी पडू शकतो. सो लेट अस स्टार्ट विथ ललित कला आणि अंगिक कला. लोककलेच्या परंपरा भारतातील प्रत्येक प्रदेशाच्या वैविध्यपूर्ण अशी लोकगीत आहेत, लोकवाद्य आहेत, लोकनृत्य आहेत आणि लोकनाट्याच्या परंपरा आहेत. याच्या आधी आपण ऑलरेडी खूपदा बघितलेलं आहे की लोकगीते म्हणजे काय. तुम्ही ऐकलं असेल की अर्थात तुम्ही बरेचसे पोवाडे किंवा गाणी वगैरे ऐकली असतील की जी त्या त्या भागामध्ये गायली जातात किंवा जे त्या त्या भागांपुरती असतात. अनेक गोष्टी पण बेसिकली गाण्यांच्या मार्फत वगैरे सांगितले जातात. इतिहासामधल्या अनेक कथा कहाण्या पण गाण्यांच्या मार्फत वगैरे ऐकवल्या जातात. तर हे त्या त्या भागातल्या लोकांनी त्यांच्यासाठी जे काही गीत आहे तर ते बसवलेलं आहे किंवा ठरवलेलं आहे. त्यासाठी कुठल्याही इतर प्रशिक्षणाची वगैरे गरज नाहीये. तर हे कशामध्ये येते, लोककलेमध्ये येतं. किंवा त्यांचं एखादं काहीतरी वादन वगैरे करायचं असेल, जसे की फॉर एक्झाम्पल पेटी, तबला, हे सगळं सगळ्याच ठिकाणी वापरलं जातं. याचं प्रशिक्षणही मिळतं. पण अशी काही वाद्य असतात की जी फक्त आणि फक्त त्याच लोकांसाठीची असतात. फॉर एक्झाम्पल आदिवासी लोक जे आहेत तर त्यांच्या समाजामध्ये असं असं कुठलं तरी एक वाद्य आहे. ते मला इमॅजिन होते, म्हणजे त्याचं नाव आता मला आठवत नाही. असं एक वाद्य आहे की जे फक्त तेच लोक जे आहेत तर ते वाजवतात ते वाद्य. आणि त्याचे ते लोकवाद्य आहे, म्हणजे त्याचं काही प्रशिक्षण वगैरे नाही. ते जसं हवं, जसं त्या कार्यक्रमाला सूट होईल त्याप्रमाणे ते वाचवलं वगैरे जातं. लोकनृत्य आहे, म्हणजे असं नाचणं किंवा असं नृत्य की ज्याला कुठलंही प्रशिक्षण हवंच आहे असं काही नाही. ज्यालाही त्या भावना व्यक्त करायच्या आहेत तो व्यक्ती त्या पद्धतीने नाचू शकतो, नृत्य करू शकतो. लोकनाट्य असेल, एखादा कुठला तरी प्रसंग लोकांना सांगायचा असेल तर तो नाटकाच्या फॉर्मॅटमध्ये वगैरे बसवला जातो. तर त्याला आपण बोलू शकतो की ते काय आहे, लोकनाट्य आहे. ठीक आहे. त्यासोबतच नेक्स्ट आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही शाळेमध्ये कोळी नृत्य वगैरे केलं असेल. म्हणजे असं काही नसतं की भरतनाट्यम सारखं विशारद वगैरे घ्यायची आहे कोळी नृत्यामध्ये मग तुम्हाला ते येणार, असं काही नसतं. कुणीही ज्याला काही त्या स्टेप्स माहिती आहेत किंवा ज्याला त्या गाण्यावरती छान असा ताल वगैरे धरता येतो, तो व्यक्ती ते नृत्य करू शकतो. म्हणजे कोळी समाजातील लोकांनी त्यांचं असं एक भावना व्यक्त करण्यासाठीचं कोळी नृत्य हे माध्यम निवडलंय. किंवा इतर असे बरेचसे नृत्य असतात यार. इव्हन आदिवासी लोकांचे पण खूप सारे नृत्य असतात. तारपा बेसिकली मला आठवतंय आदिवासींचं एक नृत्य आहे. तर त्याचं पण असं काही नसतं की तुम्ही 15-16 परीक्षा द्या आणि मग तुम्ही ते नृत्य करू शकता, असं काही नाही. ते लोकनृत्य आहे. जो ज्याही व्यक्तीला ते करता येतं तो व्यक्ती ते करतो, राइट? सो मग हे सगळे आहेत लोकनृत्य, ज्याला कुठल्याही प्रशिक्षणाची, कुठल्याही नियमांची वगैरे अशी काही चौकट नसते, गरज नसते. ठीक आहे. तर महाराष्ट्रातही लोककलेच्या अनेक परंपरा अस्तित्वात आहेत आणि या लोककला धार्मिक उत्सव आणि सामाजिक जीवन यांचा एक अविभाज्य भाग म्हणून विकसित झाल्या. अविभाज्य भाग म्हणजे तुम्ही कधीच या कलांना सार्वजनिक प्रसंग किंवा धार्मिक सण यांच्यापासून वेगळं नाही करू शकत. ते सण आहे म्हटल्यावरती ती परंपरा लोक दाखवणार आहेतच किंवा ती नाट्य असेल किंवा नृत्य असेल ते सादरीकरण त्याचं केलं जाणारच आहे. ठीक आहे. आणि कोळी नृत्य असेल किंवा तारपाई असे या ठिकाणी दिले, तारपा नृत्य किंवा कोकणामधील दशावतार असेल, त्याला पण असं नाही की तुम्ही प्रशिक्षण घ्या, तुम्ही कसं करायचं ते शिका वगैरे असं काही नाही. तुम्हाला तुमच्या म्हणजे नाटकातून ते दाखवता येत असेल, तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन म्हणून दाखवता येत असेल, तर तुम्ही ते करू शकता, राइट? पोवाडा असेल, कीर्तन आहे, जागर आहे, गोंधळ आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्या लोककलेच्या परंपरामध्ये येतात. आता त्यानंतर आहे अभिजात कलेच्या परंपरा. तर यासाठी काय लागतं की तुम्ही एक प्रशिक्षण घेतलेलं असलं पाहिजे, तुम्ही ट्रेनिंग घेतलेलं असलं पाहिजे, मग तुम्ही या गोष्टी करू शकता. याच्यामध्ये नियम आहेत की तुम्ही कसं, कधी, कुठे, काय केलं पाहिजे. तर भारताला लोककलांप्रमाणेच अभिजात कलांचा पण समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. भरतमुनींनी लिहिलेलं नाट्यशास्त्र लक्षात ठेवायचं, हे नाव तुम्हाला एमसीक्यूज मध्ये वगैरे येऊ शकतं. तर त्याच्यामध्ये गायन कसं करायचं, वादन कसं करायचं, नर्तन म्हणजे नृत्य कसं करायचं, नाट्य कसं करायचं, तर या सगळ्या कलांच्या बद्दल सविस्तर उहापोह करणारा
सर्वाधिक प्राचीन ग्रंथ. उहापोह म्हणजे माहिती देणारा किंवा याच्याबद्दल चर्चा करणारा, अशा माहिती असणारा असा हा जो ग्रंथ आहे भरत मुनींचा नाट्यशास्त्र, की ज्यामध्ये या सगळ्या गोष्टींबद्दल पूर्ण असं नियम वगैरे सगळं काही लिहिलं असेल. शृंगार, हास्य, विभत्स, रौद्र, करुण, वीर, भयानक, अद्भुत आणि शांत. जर कोणी कधी अरे आपण मराठीच्या व्याकरणामध्ये पण तर हे रस शिकलेलो आहोत आय गेस 8वी-9वीला काहीतरी आपल्याला हे रस होते, की ज्यामध्ये आपण बघतो शृंगार रस आहे. एखादं एखादं काहीतरी सुंदरतेबद्दल लिहिलं असेल तर ते शृंगार रसामध्ये येतं. हास्य म्हणजे काहीतरी विनोदी असेल तर ते हास्य रसामध्ये येतं. विभित्स म्हणजे असं काहीतरी काय म्हणूयात आपण, फॉर एक्झाम्पल किळस वाटणारं असं काय असेल तर ते विभित्स मध्ये येतं. रौद्र म्हणजे राग वगैरे येणारं असं काहीतरी असेल तर ते रौद्र मध्ये येतं. करुण म्हणजे बेसिकली रडण्याचे जे काही सीन्स असतात तर ते सगळे करुण रसामध्ये येतात. आणि अभिनयामध्ये, नाटकांमध्ये हे सगळे रस जे आहेत तर ते बेसिक आहे. जसे की मराठी साहित्यामध्ये अ, ब, कड येणं किंवा बेसिकली वर्णमाला येणं, स्वर येणं, व्यंजन येणं, हे जसं बेसिक किंवा पायाभूत गरज आहे, तसं नाटकामध्ये असेल, नृत्यामध्ये असेल, या सगळ्यामध्ये तुम्हाला हे रस माहिती असणं खूप जास्त महत्वाचं आहे. वीर म्हणजे तुम्ही ज्या ऐतिहासिक सिरियल्स वगैरे बघता, झाशीची राणी वगैरे असेल, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या ज्या काही सिरियल्स, मूव्हीज किंवा यांचं जे काही असेल ते सगळं वीर रसामधलं आहे. भयानक म्हणजे असं काहीतरी हॉरर मूव्हीज वगैरे त्या भयानक रसामधल्या असतात. अद्भुत म्हणजे काहीतरी सरप्रायझिंग असेल तर ते सगळं अद्भुत रसामध्ये येतं. शांत म्हणजे साधारणतः भक्तिगीतं वगैरे जी असतात तर ते शांत रसामध्ये येतात. तर बेसिकली नृत्य, नाट्य किंवा सगळ्याच कला या रसामध्ये असतात. तर हे भारतीय ललित कलांच्या सादरीकरणामधले मूलभूत मानले गेलेले आहेत हे 9 रस. भारतीय लोकांच्या बाहेरील देशातील लोकांशी सतत संपर्क येत राहिल्याने त्याद्वारे त्या कलांच्या सादरीकरणामध्ये पण अनेक प्रवाह मिसळत गेले. म्हणजे जसं की आपण बघतो कलांमध्ये पण आपण बघितलं चित्रकला, शिल्पकला यांच्यामध्ये पण, की आधी भारतामध्ये इंग्रज आले किंवा ग्रीक लोक आले असतील, मुघल आले असतील, तर त्या सगळ्यांच्या पण ज्या शिल्पकला म्हणजे ज्या पण चित्रकला वगैरे आहेत त्या पण आपण बघतो की आपल्या ह्याच्यामध्ये आत येऊन ते प्रवाह मिळून आपली एक नवीन कला तयार होते किंवा आपली एक नवीन शैली तयार होते, राईट. सो मग अशाच पद्धतीने नाट्यामध्ये किंवा नृत्यामध्ये पण आहे, की अनेक कला ज्या आहेत त्या एकत्र येऊन आपली अशी एक कला बनते आणि ते अधिकाधिक समृद्ध होत जातं. त्याच्यानंतर पुढे असं आहे की शास्त्रीय गायन, नृत्य, नाट्य, वादन जे पण आहे यांच्या विविध शैली आणि त्या शैलींचे जतन करणारी घराणी निर्माण झाली. तुम्ही बघत असाल की संगीतामध्ये असेल किंवा नाटकामध्ये असेल अशी अनेक घराणी आहेत. लखनौचं घराणं असेल किंवा संगीतामध्ये असेल किंवा नृत्यामध्ये पण अशी वेगवेगळी घराणी असतात की त्यांचं ठरलेलं असतं की आम्ही असं असं शिकवणार किंवा आम्ही ह्या ह्या शैली शिकवणार असं त्यांचं ठरलेलं असतं पहिल्यापासूनच. सो त्या घराण्यांबद्दल पण इथे आहेच. त्यानंतर मग भारतामधील शास्त्रीय गायनाचे हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटक संगीत असे दोन प्रमुख शाखा बघायला मिळतात. हे तुम्ही हायलाइट वगैरे करून ठेवू शकता. तसेच शास्त्रीय आणि उपशास्त्रीय असे दोन भेद मानले गेले. शास्त्रीय म्हणजे प्रॉपर ज्याचं प्रशिक्षण वगैरे घेतो, ज्याच्यामध्ये विशारद वगैरे करतात. असे साधारणतः परीक्षा वगैरे असतात शास्त्रीय संगीताच्या. आणि उपशास्त्रीय गायनामध्ये अनेक लोकगीते शैलींचा समावेश आहे, की ज्या ठिकाणी असं प्रॉपर प्रशिक्षणची वगैरे गरज नाहीये. आता या ठिकाणी ना तुम्हाला काहीतरी लिहिलंय, अर्थात आय थिंक सो की उर्दू अरेबियन मध्ये उर्दू मध्ये लिहिलंय बेसिकली. तर विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिल शाह दुसरा याने दख्खनी उर्दू भाषेमध्ये किताब ए नवरस हा ग्रंथ लिहिला. नवरस नावावरूनच कळतंय की काहीतरी कला शी निगडीत आहे हे. तर हा ग्रंथ संगीत शास्त्राशी संबंधित असून गायनाकुल गीते म्हणजे गाण्यासाठी अनुकूल अशी गीते असलेला ध्रुपद, गायकीला समोर ठेवून गीतांना साकार करणारा. एक मिनिट माझ्या मागे ते हाईड होतंय का? ओ सॉरी सॉरी सॉरी, लक्षातच नाही आलं माझ्या. आता येतंय. ठीक आहे. आता आय होप तुम्हाला दिसतंय. हा. तर हे सगळं म्हणजे हे सगळं लक्षात ठेवून उत्तम दर्जाच्या काव्यग्रंथाची अनुभूती म्हणजे एक एक्झाम्पल किंवा एक छान तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता अशी कलाकृती तुम्हाला दिलेली आहे. आणि या ग्रंथाचा मराठी अनुवाद पण केलाय डॉक्टर सय्यद याह्या नशेद यांनी आणि त्याचे मराठीमध्ये संस्करण डॉक्टर अरुण प्रभूणे यांनी केलेलं आहे. या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील दोहराचा अनुवाद खालीलप्रमाणे आहे. म्हणजे पहिल्या मुखपृष्ठावर जे काही लिहिलं असेल तर त्याचा अनुवाद असा आहे की हे माते सरस्वती तू जगज्योती आहेस, सर्वगुणी आहेस. इब्राहिमवर तुझी कृपा झाली तर तुझ्या आशीर्वादाने नवरसाचे गीत युगे युगे जिवंत राहील. कारण इब्राहिमीने लिहिलंय हे सगळ्यात पहिल्यांदा. तर सरस्वती मातेला वंदन केलंय, तिचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि असं आहे की जर तुझा आशीर्वाद असेल तर युग युग लोक हे पुस्तक वाचतील किंवा त्यांच्यामध्ये हे जिवंत राहील वगैरे. तर असं सरस्वती मातेला उद्देशून म्हटलेलं आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण वेब डायग्राम्स मध्ये हे येतं. कसं येतं बघा. तर बेसिकली या ठिकाणी तुम्हाला
भारतामधल्या त्या भागामधली जी काही नृत्य परंपरा आहे तर ती बघायला मिळते, की नॉर्थ मध्ये काय आहे, साऊथ मध्ये काय आहे, उत्तर प्रदेशमध्ये, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू जे पण आहे त्या सगळ्या ठिकाणी कुठले कुठले नृत्य होते तर ते बघायला मिळते. तर आता सगळ्यात पहिल्यांदा इथे आहे उत्तर भारतामधील कथ्थक. तर तुम्हाला असं येतं की भारतामधील शास्त्रीय नृत्य वगैरे असं येईल इथे, आणि इथे येईल उत्तर भारत. मग इथे तुम्हाला लिहायचं आहे कथ्थक. इथे येईल महाराष्ट्र. मग इथे तुम्हाला लिहायचं आहे लावणी. किंवा इथे येईल ओडिशी. मग इथे तुम्हाला लिहायचं आहे ओडिशा मधलं आहे. तर असं तुम्हाला जे वेब डायग्राम्स आहेत तर ते येऊ शकतात. तर त्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. इव्हन एमसीक्यूज मध्ये पण येऊ शकतं की उत्तर प्रदेश मधलं सॉरी नृत्य प्रकार कुठला आहे वगैरे वगैरे. तर उत्तर भारतामध्ये कथ्थक आहे, महाराष्ट्रामध्ये लावणी आहे. हे तर लावणी तर तुम्ही बघितलं असेलच, म्हणजे इव्हन मूवीज मध्ये, सिरियल्स मध्ये, कुठेतरी टीव्हीवरती बघितलं असेल किंवा मोबाईलवरती बघितलं असेल. ओडिशामधील ओडिशी आहे, हे तर लक्षात ठेवायला इझी आहे, ओडिशा ओडिशी. महाराष्ट्रामध्ये लावणी तुम्हाला माहिती आहेच. उत्तर भारतामधलं कथ्थक लक्षात ठेवावं लागेल. तमिळनाडूचे भरतनाट्यम आहे, आंध्रचं कुचिपुडी आहे, केरळचं कथकली आणि मोहिनीअट्टम. या सगळ्या नृत्य शैली ज्या आहेत तर त्याच्यामध्ये शास्त्रीय गायन, वादन, नृत्य हे सगळं काही तुम्हाला बघायला मिळतं. इव्हन लावणीमध्ये पण तुम्हाला लावणीचे फड वगैरे जर तुम्ही कधी गावाला वगैरे बघितलं असेल तर त्याच्यामध्ये पण नृत्य ऑफकोर्स आहेच, पण त्यासोबतच वादन गायन सुद्धा केलं जातं. तर स्वतंत्र भारतामध्ये शास्त्रीय संगीत आणि नृत्य सामान्य रसिकांपर्यंत पोहोचावे या दृष्टीने विविध ठिकाणी संगीत नृत्याचे महोत्सव पण साजरे केले जातात. आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठी केवळ भारतातूनच नाही तर परदेशातून पण रसिक जे आहेत, रसिक म्हणजे काय, ज्यांना ते सगळ्याची आवड आहे ते. सो आता या ठिकाणी ना तुम्हाला बघायला मिळतंय, एक मिनिट मी जरा साईडलाच होते म्हणजे तुम्ही बघू शकता. हा, तर या ठिकाणी तुम्ही लावणीचे वगैरे काही इमेजेस बघू शकता. कथकली आहे केरळमधली आणि लावणी आहे. बघा प्रत्येक ठिकाणचा पोशाख पण वेगळा आहे, सादरी करण्याची पद्धत वेगळी आहे, शैली वेगळी आहे. तर परदेशामधून पण अनेक रसिक जे आहेत तर ते या कार्यक्रमांसाठी येत असतात. पुण्यातील प्रतिवर्षी सवाई गंधर्व यांच्या नावाने होणारा संगीत महोत्सव पण प्रसिद्ध आहे. हे पण तुम्ही हायलाइट करून ठेवणार आहात की पुण्यामध्ये सवाई गंधर्व हा महोत्सव होतो, संगीत महोत्सव बेसिकली होतो. तर अलीकडच्या काळामध्ये भारतीय संगीताच्या क्षेत्रामध्ये विशिष्ट शैली किंवा विशिष्ट घराणे यांच्या मर्यादा ओलांडून, म्हणजे असं काय नाही की आम्ही फक्त याच घराण्याचे शैली जी आहे तर ती आत्मसात करणार वगैरे, असं आता काही राहिलं नाही. आता कोणीही काहीही कधी शिकू शकतं. तर आता अशी काही चौकट किंवा अशा काही मर्यादा नाहीयेत. आधी असं पण असायचं की फक्त या लोकांनाच आम्ही शिकवणार, म्हणजे जाती धर्म वगैरे पण खूप होते आधी. पण आता असं काही नाही. आता ज्यालाही शिकायची इच्छा आहे तो व्यक्ती जाऊन शिकू शकतो. म्हणजे अशा कुठल्याही चौकटी आता नाहीयेत. ठीक आहे. तर अभिनव प्रयोगाकडे सॉरी हा अभिनव प्रयोगाकडे प्रयोग करण्याकडे कल पाहायला मिळतो आपल्याला की कुठलीही बंधनं वगैरे नाहीयेत. मग त्यामध्ये पाश्चात्य संगीत आहे, पाश्चात्य नृत्य आहे. तर यांचा मेळ भारतीय संगीताशी घालण्याचा प्रयत्न केला पण पाहायला मिळतो. पाश्चात्य म्हणजे काय, युरोपकडचे जे आहे संगीत किंवा नृत्य नाट्याच्या पण कला आहेत तर त्यांना आपण पाश्चात्य म्हणतोय. ठीक आहे. तर यांचा पण संबंध आपण याच्यामध्ये बघतो. तर अशा प्रकारे नवीन शैली विकसित करणाऱ्या कलाकारांमध्ये उदय शंकर यांचं नाव प्रामुख्याने आपण घेऊ शकतो. तर त्यांनी भारतीय शास्त्रीय नृत्य आणि युरोपीय रंगभूमीवरील नृत्य नाट्य परंपरा यांचा मेळ घातलेला आहे. म्हणजे आपल्याकडचं शास्त्रीय नृत्य आणि युरोपमध्ये जे काही नृत्य नाट्य, म्हणजे नृत्य करत करत नाट्य वगैरे दाखवणं. तुम्ही बरेचसे आता मूवीज तर मला कुठलं आठवत नाही नृत्य नाट्यवालं, पण अशी बरीचशी नाटकं आहेत की ज्यामध्ये नृत्य करत करत ते दाखवलं जातं की कसं काय चाललं आहे वगैरे, किंवा काही संगीत करत करत गोष्टी सांगितल्या जातात वगैरे, अशी काही बरीचशी नाटकं आहेत मराठीमध्ये. तर त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये लोकनृत्याच्या विविध शैलींना पण स्थान दिलेलं आहे. भारतीय ललित कलांच्या सादरीकरणाचे क्षेत्र अशा तऱ्हेने विस्तारत जाताना पाहायला मिळतं. आणि ही गोष्ट भारतीय दृककलाच्या क्षेत्रामध्ये पण बघायला मिळते. दृककला म्हणजे काय, हेच अगेन हाईड होते माझ्या मागे. दृककला म्हणजे काय, हेच की आपण जे डोळ्यांनी पाहू शकतो. ऑफकोर्स आपण नृत्य, नाट्य, संगीत ऐकू शकतो, बट बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण डोळ्यांनी पाहू शकतो. सो हे कशामध्ये आलं, दृककलेमध्ये आलं. आता कला उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी. कलेचा इतिहास ही एक ज्ञानशाखा आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल ना तर लोक फाईन आर्ट्स मध्ये, व्हिज्युअल आर्ट्स मध्ये ग्रॅज्युएशन वगैरे करतात. म्हणजे त्याचा अभ्यास ही एक वेगळी ज्ञानशाखा आहे की त्याचा अभ्यास पण केला जातो. किंवा इव्हन तुम्ही बघितलं असेल की आता बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये BA कथ्थक, MA कथ्थक किंवा संगीतामधले पण असे शिक्षण अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये आपण ऍक्च्युअल प्रॉपर ग्रॅज्युएशन करू शकतो. म्हणजे या ज्या काही कला आहेत याबद्दल आपण त्यांचा इतिहास किंवा त्यांचं पहिल्यापासूनचं सगळं काही आपण शिकू शकतो. इतका वास्ट हा अभ्यास आहे. तर मग आधी सुरू आणि म्हणजे पूर्वी असं असायचं की काय, म्हणजे तुम्ही कलेमध्ये काय ग्रॅज्युएशन करताय, तर आता त्याला खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. सो ह्या पण चौकटी आता ब्लर होत आहेत किंवा त्याच्या बाहेर पडलो आहोत आपण, त्या ओलांडलेल्या आहेत की आता लोक कलेमध्ये पण ग्रॅज्युएशन करतायत किंवा कलेला पण तेवढंच महत्त्व दिलं जात आहे.
तर त्या क्षेत्रामध्ये संशोधनाच्या आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. कलेच्या इतिहासाचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रात पण काम करू शकतात. इव्हन तुम्हाला माहिती आहे की आता कितीतरी सीरियल्स वगैरे इतिहासाशी निगडीत बनतात, कितीतरी नाटकं इतिहासावरती आधारित बनतात, गाणी आहेत, पिक्चर्स आहेत, म्हणजे आपले मूव्हीज आहेत. तर बेसिकली त्यांना पण कोणीतरी पाहिजे ना, की ज्याला ती कला माहिती असेल. फॉर एक्झाम्पल आता एखादं नाटक किंवा एखादा चित्रपट आहे, ज्याच्यामध्ये कुठलंतरी एखादं डान्स वगैरे काहीतरी आहे किंवा त्याच्याबद्दल सांगतायत, भरतनाट्यमबद्दल सांगतायत. तर असा इतिहासाचा अभ्यासक, की ज्याला भरतनाट्यमचा पूर्ण इतिहास माहिती आहे, त्याची गरज पडणार अर्थात, की त्याला पोशाखाबद्दल माहिती असेल, त्याला ही कला कुठून आली, कशी आली, ही कशी चित्रपटामध्ये आपण दाखवू शकतो, हे सगळं माहिती असेल किंवा इनफॅक्ट ज्याही व्यक्तीला कलेचा इतिहास माहिती आहे, तिला या सगळ्या क्षेत्रांमध्ये खूप जास्त डिमांड आहे आणि तुम्हाला इथे सगळ्याच ठिकाणी अनेक जॉब अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात, तेच इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर कला वस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र असं जग आहे. तिथे कला वस्तूंचे मूल्य ठरवण्यासाठी ती कला वस्तू नकली नाही ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल की एखादी कुठलीतरी आपण आता बघितलं सुरुवातीला की चित्र वगैरे आहेत, मोनालिसाचं वगैरे चित्र आहे किंवा बऱ्याचशा अशा मातीची भांडी वगैरे आहेत, ज्याच्यात चित्र कोरलेली आहेत. तर हे खरं आहे का? म्हणजे कुठलातरी एखादा माणूस म्हणतोय की ही खऱ्या अर्थाने वारली चित्रकला आहे. पण ती खरी तीच आहे का? कोणी डुप्लिकेट कॉपी तर नाही बनवत आहे ना किंवा कोणी आपल्याला फसवत तर नाही ना. तर हे समजण्यासाठी कलेची जाण असणारा किंवा कला माहिती असणाऱ्या व्यक्तीची पण गरज आहे. मग त्या ठिकाणी पण तर या सगळ्या लोकांसाठी जॉब अवेलेबल असतो, ज्यांना पण या सगळ्याची पारख आहे, या कलेची पारख आहे. ठीक आहे. तर हे पारखण्यासाठी म्हणजे हेच परीक्षण करण्यासाठी, हे खरं खोटं बघण्यासाठी, त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास करणाऱ्या तज्ञांची पण आवश्यकता असते. सांस्कृतिक वारसाचे जतन आणि संवर्धन तसेच सांस्कृतिक पर्यटन ही आता एक नव्याने विकसित झालेलं क्षेत्र आहे. या क्षेत्राचेही कलेच्या अभ्यासकांना अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध करून मिळतात या क्षेत्रामध्ये सुद्धा. त्यामध्ये संग्रहालय, अभिलेखागार, ग्रंथालय आणि माहिती प्रसारणाचे तंत्रज्ञान, पुरातत्वीय संशोधन, भारतीय विद्या या काही महत्त्वाचे क्षेत्र त्याच्यामध्ये आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं असेल तर बरेचसे ना फॉर एक्झाम्पल आय गेस मुंबईमध्ये पण एक नॅशनल आर्ट गॅलरी म्हणून आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला खूप सारी चित्र वगैरे बघायला मिळतील. तर आता ज्या व्यक्तीला या चित्रकलेचं ज्ञान आहे, चित्राच्या विविध शैलींचं ज्ञान आहे, तर तो व्यक्ती अर्थात तिथल्या लोकांना सांगू शकतो, की ही चित्र कशी बनवलेली आहेत किंवा कशी काढलेली आहेत, कुठल्या तंत्राचा उपयोग केलाय. तर या सगळ्यांसाठी पण या सगळ्या अभ्यासकांची गरज असते किंवा ते या ठिकाणी आपल्याला नक्कीच गाईड करू शकतात. त्याच्यानंतर उपयोजित कला. दृक आणि ललित कलांच्या क्षेत्रामध्ये कलेचा केवळ रसिकांनी रसास्वाद घ्यावा म्हणून कला निर्मिती केली जाते. दृक म्हणजे बघणं, चित्रकला, शिल्पकला, नृत्यकला हे सगळं कशामध्ये येतं? दृककलेमध्ये. तर बेसिकली लोकांनी किंवा रसिकांनी, रसिक म्हणजे काय? जे त्या कलाचा रसास्वाद घेतात, आस्वाद घेतात, अनुभव घेतात, आनंद घेतात, त्यांना आपण रसिक बोलतो. तर सर्व सर्व कला क्षेत्रातील कलाकारांचा तो प्राथमिक हेतू असतो, की लोकांना आपली कला आवडली पाहिजे. म्हणजे तुम्ही बघता की आता कुठला पण मूव्ही आला की त्याचे रेटिंग्स असतात, त्याचे रिव्ह्यूज असतात. सो मग आपण आधी म्हणजे मोस्टली आपण काय करतो की आपण विचारतो आसपास की तुम्ही जर हा मूव्ही बघितलाय, हा चांगला असेल तर आपण बघायला जातो. सो म्हणजे कला निर्मितीच यासाठी केली जाते की रसिकांना ती आवडावी. तर कुठली पण कला निर्माण करण्यामागचा बाकीचे हेतू तर नंतर येतात. पण मेन हेतूच हा असतो की रसिकांना किंवा जे प्रेक्षक आहेत त्यांना ती कला आवडली पाहिजे. आता त्यानंतर पुढे काय आहे आपण बघूयात. त्याखेरीज कलात्मक रचना आणि उपयुक्तता यांची सांगड घालून अनेक प्रकारची निर्मिती केली जाते. मग त्यासोबतच मग कलेची रचना कशी असली पाहिजे, ती किती म्हणजे जास्तीत जास्त लोकांना त्याचा उपयोग झाला पाहिजे किंवा जास्तीत जास्त लोकांना ते आवडलं पाहिजे, हे सगळं ठरवून मग ती कला बनवली जाते किंवा कला सादर केली जाते. बनवली नाही, सादर केली जाते. त्याची निर्मिती केली जाते. तर अशा प्रकारे उपयुक्तता हा हेतू ठेवून कला निर्मिती करणं म्हणजे उपयोजित कला. तर जेव्हा आपण म्हणजे कला ठीक आहे. आता आपण एखाद्या विषयावरती काहीतरी सादर करतोय, काहीतरी नाटक सादर करतोय. पण त्याचा उपयोग पण तर असला पाहिजे ना. असं कुठलंतरी काहीतरी बनवलंय ज्याचा कोणाला उपयोगच नाहीये किंवा ज्यामधून काही शिकण्यासारखं नाहीये, असं कोणी काच बघेल. ठीक आहे. मग असं काहीतरी बनवलं पाहिजे किंवा अशा कुठल्यातरी कलेची निर्मिती केली पाहिजे, की ज्याचा आपल्याला काहीतरी उपयोग आहे. जे कोणी बघायला येतील त्यांना त्यातून काहीतरी शिकायला मिळतंय किंवा काहीतरी नवीन बघायला मिळतंय, तर लोकं ते बघणार. तर अशा कलेची निर्मिती करणं म्हणजे उपयोजित कला. औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्र तसेच घराची सजावट आणि सजावटीच्या वस्तू, रंगमंचावरील नैपथ्य म्हणजे कॉस्ट्युम डिझायनिंग आहे किंवा सेट असतो ना, तुम्ही जर कधी नाटक वगैरे बघितलं असेल किंवा मूव्हीज मध्ये पण जे सेट तुम्हाला बघायला मिळतात, जे मागचं बॅकग्राऊंड तुम्हाला बघायला मिळतात, ते पण डिझाइन करणं. चित्रपट आणि दूरदर्शनावरील कार्यक्रम यासाठी आवश्यक असणारे जे पण कला दिग्दर्शन वगैरे आहे, प्रकाशक आहे, मुद्रण क्षेत्रामध्ये पुस्तकं, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांची मांडणी, सजावट आणि सुलेखन, भेट कार्ड, आय मीन आमंत्रण पत्रिका, वैयक्तिक लेखन सामग्री, भेटवस्तू इत्यादी गोष्टींसाठी पण
या क्षेत्रांमध्ये पण एखाद्या कलाकाराची आवश्यकता असते. कारण या सगळ्या गोष्टी कलेशी निगडीत आहेत. तुम्हाला जर एखादं घर सजवायचं आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही थीम दिलीत, की आम्हाला साधारणतः वाड्याप्रमाणे दिसेल, म्हणजे इतिहासामधला जसा वाडा होता, त्याप्रमाणे दिसेल अशी देवळी वगैरे हवी आहे किंवा असं काही-काही सागाच्या लाकडाचा उंबरठा वगैरे हवा असं तुम्ही काय काय सांगितलं तर ते ज्या व्यक्तीला माहिती असेल, ज्या व्यक्तीला माहितीये वाडा काय आहे, ज्या व्यक्तीला माहितीये की रचना कशी असते, तोच व्यक्ती हे करू शकतो. म्हणजे अगेन तुम्ही बघू शकता की आर्किटेक्चर मध्ये पण सगळे जॉब्स अवेलेबल आहेत. इव्हन जाहिरातीसाठी असेल, कंपनीसाठी असेल, तर लोकांना कशा पद्धतीने कला आवडते किंवा लोकांचा आता कल कशाकडे जास्त आहे, कुठल्या गोष्टी पाहण्याकडे आहे किंवा आजच्या जनरेशनला काय आवडते, त्याप्रमाणे जाहिराती आपण केल्या पाहिजेत. मग ते कोणाला माहिती असणार जो कलेचा अभ्यासक आहे त्याला. मग त्या ठिकाणी पण या सगळ्या व्यावसायिक संधी उपलब्ध असतात. अर्थात व्यावसायिक संधी काय तुम्हाला एक्झाममध्ये नाही विचारलं जात, बट ते तुम्हाला माहिती असावं यासाठी इन्फॉर्मेशन आहे. किंवा इव्हन भेटवस्तू असेल या सगळ्या गोष्टींसाठी पण कलेची जाण असणारा माणूस लागतो किंवा कलाकार लागतो. स्थापत्य आणि छायाचित्रण म्हणजे फोटोग्राफी ही क्षेत्रे पण उपयोजित कला या सदराखाली येतात म्हणजे या डोमेन खाली येतात. सध्याच्या काळामध्ये संगणकावर तयार केलेली स्थिर आणि चल चित्र म्हणजे अॅनिमेशन वाली चित्र, नक्षी आणि आरेखन वापरली जातात. ती सुद्धा उपयोजित कलेचाच भाग आहे. आता आपण छान एआयचा यूज करून गिबली आर्ट बनवतो, आपण अॅनिमेशन्स बनवतो. तर हे पण एक प्रकारचं कलाच झालं ना किंवा हे पण एक प्रकारचं उपयोजित कलाच झालं. कारण याचा आपण यूज करतोय कुठेतरी काहीतरी नवीन निर्माण करण्यासाठी आपण या कलेचा उपयोग करतोय. अॅनिमेशन वगैरे असेल जे काही असेल ते. आजकाल तुम्हाला अॅनिमेटेड फिल्म्स बघायला मिळतात. इव्हन रील्समध्ये पण छान अॅनिमेशन बघायला मिळतं. तर या सगळ्या गोष्टी पण कशामध्ये येतात? कलेच्या अंतर्गतच येतात. दागदागिने, मौल्यवान धातूंच्या कलावस्तू, रंगीत नक्षींची मातीची भांडी, बांबू आणि वेताच्या वस्तू, काचेच्या कलाकृती, त्याच्या काही वस्तू असतील, सुंदर कापड आहे, वस्त्रे आहे, या सगळ्यांची निर्मिती करणं म्हणजे कलेमध्ये किती विस्तृत आहे, किती वास्ट आहे हे सगळं. जे पण आपण आसपास पाहतो, रेझिन आर्ट वगैरे आता आपण नवीन ट्रेंड्स बघतो किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी काय बघतो आपण क्रोशे बघतो आपण ते असं विणायचं जे असतं ते. तर बेसिकली या सगळ्या नवीन-नवीन गोष्टी आता आलेल्या आहेत. इव्हन जुन्या जुन्या पण कला आहेतच. पण या नवीन कला सुद्धा ट्रेंडनुसार आलेल्या आहेत. तर हे खूप जास्त वास्ट आहे. म्हणजे तुम्ही असं नाही बोलू शकत, की फक्त कलेमध्ये नाचणं, गाणं, नाटक इतकंच येतं. तर नाही. या सगळ्या गोष्टी पण कलेमध्ये येतात आणि याचा पण मार्केट खूप जास्त स्ट्रॉंग आणि मजबूत आहे. वरील प्रत्येक क्षेत्रामध्ये बौद्धिक पातळीवर एखादी संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात उतरवेपर्यंत निर्मितीचे अनेक टप्पे असतात. म्हणजे कला म्हणजे काही इतकं सोपं नाहीये, की तुम्ही केलत आणि झालं असं नसतं. आधी आपल्याला आयडिया यावी लागते. मग आपण त्याच्यावरती काम करतो. मग ती कुठे प्रत्यक्षामध्ये येणार. फॉर एक्झाम्पल एखादं चित्र पण काढायचं असेल, तरी पण आधी आपण विचार करतो, की कशावर काढावं. मग आपण एक रफ डोक्यामध्ये तयार करतो, की असं-असं मला चित्र काढायचं आहे. मग त्यासाठी जी पण सामग्री असेल तर ती गोळा करा. मग ते चित्र काढा. मग ते आपण जे विचार केलं होतं आणि जे काढलं ते बरोबर आहे की नाही पहा. मग त्याच्यामध्ये तुमचं असं काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण टाकायचं असेल तर ते टाकणं असेल. त्याला रंगकाम करणं असेल. मग ते लोकांना आवडेल तसं त्याला अजून काहीतरी कस्टमाइज करणं असेल. तर हे सगळं चित्र काढण्यामध्ये पण येतं. तर असे खूप सारे टप्पे त्याच्यामध्ये येतात. सो कलेमध्ये एक्सेल करणं हे काही ईझी टास्क नाहीये, की आज केलं आणि उद्या झालं. त्याच्यामागे पण खूप जास्त एफर्ट्स असतात. जेव्हा आपण असे Instaवरती वगैरे रील्स बघतो, की कोणीतरी रेझिन आर्ट केलंय, कोणीतरी काहीतरी ड्रॉ केलंय. इट्स लाइक की आपण पण करू शकतो. पण नाही, त्याच्यामध्ये खूप वर्षांची मेहनत आहे. तेथे प्रशिक्षण आहे. इव्हन खूप आपण असं नाही म्हणू शकत, की खूप वर्ष द्यावी लागतात. पण तुम्हाला थोडेफार एफर्ट्स तरी त्यासाठी घ्यावे लागतात. तेव्हा ती कला तुम्ही आत्मसात करू शकता. प्रत्येक टप्प्यावर प्रशिक्षित आणि कुशल व्यक्तींचा कुशल म्हणजे अगेन त्याच्यामध्ये ते ज्ञान असलेल्या व्यक्तींचा किंवा जे त्याच्यामध्ये प्रवीण आहेत अशा व्यक्तींची मोठ्या प्रमाणावरती आवश्यकता असते. कलावस्तूंचे उत्पादन करताना त्यांच्या निर्मितीच्या प्रक्रिया आणि काही विशिष्ट सांस्कृतिक परंपरांनी बांधलेल्या असतात. या क्षेत्रामधील प्रक्रियांचा प्रत्येक टप्प्याच्या विकासाचाच इतिहास असतो. म्हणजे प्रत्येक स्टेजचा, प्रत्येक टप्प्याचा काहीतरी इतिहास आहे, की हे असं का घडलं, ते तसं का घडलं वगैरे, वगैरे. प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये कलावस्तूंच्या उत्पादन प्रक्रियेचा औद्योगिक, सांस्कृतिक परंपरांचा इतिहासाचा संदर्भ केलेला असतो. ठीक आहे. सो बेसिकली जेव्हा आपण एखादी कलावस्तू ॲज उत्पादन म्हणून बघतोय किंवा ॲज उत्पन्नाच्या दृष्टीने बघतोय, तेव्हा त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रक्रिया असतात. औद्योगिक पण आहे, सांस्कृतिक परंपरा पण आहेतच. तर वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या पण अनेक संस्था आहेत. गुजरातमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन अहमदाबाद ही पण अशा प्रकारची एक संस्था आहे, की ज्या ठिकाणी तुम्हाला कलेबद्दलचं सगळं जे प्रशिक्षण आहे तर ते मिळतं. सन 2015 मध्ये या संस्थेने ऑनलाईन अभ्यासक्रम पण सुरू केलेला आहे, ज्यामधून तुम्ही घर बसल्या अनेक कलांचं शिक्षण पण घेऊ शकता. तर या पाठामध्ये आपण बेसिकली कला क्षेत्रामधल्या विविध संधी, कलाचा इतिहास हे सगळं बघितलं. पुढचा पाठ अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे, ज्यामध्ये आपण प्रसार माध्यमे म्हणजे मास मीडिया बद्दल बघणार आहोत. मग वर्तमानपत्रांचा इतिहास काय आहे किंवा
आपल्या आजच्या रोजच्या जीवनामध्ये आधी तर आता तर मोस्टली कोणी न्यूज असं घेऊन वाचत दिसत नाही. आता सगळं आपल्याला बातम्या Instagram वरती, LinkedIn वरती आणि Google वरती वगैरे कळतात. पण एक काळ होता जेव्हा असं प्रॉपर वर्तमानपत्र घेऊन वाचलं जायचं. तर तेव्हापासून ते टीव्हीज आले आणि मग इतर पत्रकारिता वगैरे आलं. हे सगळं आपण बघणार आहोत पुढच्या पाठामध्ये, की टीव्हीज किंवा हे सगळे जे मनोरंजनाची माध्यमे आहेत. मनोरंजन म्हणण्यापेक्षा माहितीची जी माध्यम आहेत, प्रसार माध्यम आहे. तर यांचा विकास कसा झाला, यांचा इतिहास काय आहे आणि आता काय त्यांचं स्टेटस आहे हे सगळं आपण बघणार आहोत. सो आय होप की तुम्हाला हा पूर्ण पाठ समजला असेल आणि अशाच पद्धतीने विजन सिरीज फॉलो करत राहा, ज्यामध्ये आपण इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्राचे सगळे पाठ बघतो. नेक्स्ट आपला चॅप्टर असणार आहे तो म्हणजे 5वा चॅप्टर, प्रसार माध्यमांचा इतिहास. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय.